नमो नमः। आता आपण उपपद विभक्तय याच्यामधली अव्यये बघणार आहोत। उपपद विभक्ती म्हणजे काही जी अव्यये आहेत अव्ययांनी मधली त्यांना काही विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असते आणि मग ते त्याच्या वाक्यात रूपांतर कसं होतं त्या विभक्तीनुसार ते आपण आता इथं बघायचंय। अभितः याचा अर्थ होतो सभोवती, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सभोवती असा अर्थ होतो आणि त्याची अपेक्षित विभक्ती आहे द्वितीया। मग द्वितीया कोणाची, तर ज्याच्या सभोवती त्याची द्वितीया असते। मग आता वाक्य काय दिलेलं आहे, भानुम अभितः, सूर्याच्या भोवती काय ग्रहा भ्रमंती, ग्रह फिरतात। म्हणून ज्याच्या भोवती त्याची द्वितीया असते। परितःचा पण अर्थ तोच आहे, सभोवती, अपेक्षित विभक्ती पण तीच आहे, फक्त वाक्य वेगळं दिलेलं आहे। म्हणून मातरम परितः, आईच्या भोवती गणेशः प्रदक्षिणां करोति, गणेश प्रदक्षिणा घालतो। पुढं उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला। मग उभयतः दोन्ही बाजूला याची अपेक्षित विभक्ती आहे द्वितीया। ज्याच्या दोन्ही बाजूला त्याची द्वितीया असते, ज्या गोष्टीच्या दोन्ही बाजूला त्याची द्वितीया। मग वाक्य काय दिले, नदीम उभयतः, म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूला काय आहे, क्षेत्राणी शेते आहेत, नदीच्या दोन्ही बाजूला शेते आहेत। म्हणजे हे वाक्य करताना ज्याच्या दोन्ही बाजूला त्याची द्वितीया आहे आणि जी गोष्ट असते दोन्ही बाजूला ती प्रथमेत असते। नेहमी एक लक्षात ठेवायचं की प्रथमेमध्ये जो शब्द असतो त्याच्याप्रमाणे क्रियापद हे चाललेलं असतं। इथं बघा क्षेत्राणी प्रथमेत आहे की नाही, मग क्षेत्राणी बहुवचन असल्यामुळे अंत्य प्रत्यय लागून इथं विद्यांत्य झालेलं आहे। आता प्रति म्हणजे कडे, मग द्वितीय ज्याच्याकडे त्याची द्वितीय असते, ज्या गोष्टीच्या कडे जायचं त्याची द्वितीय असते। सायंकाळी संध्याकाळी वत्सः म्हणजे ते वासरू, धेनु प्रति वेगेने गच्छति, गायीकडे वेगाने जाते। मग धेनु ही द्वितीय झालेली आहे, मग गायीकडे वेगाने जाते, पण कोण जाते, तर वत्सः वासरू, हे प्रथमेत आलं की नाही, म्हणजे प्रथमेप्रमाणे गच्छति हे क्रियापद झालंय आणि ज्याच्या प्रती त्याची द्वितीय झालेली आहे। अशी रचना कशी झालेली आहे ही आपण समजून घ्यायची, म्हणजे आपलं वाक्य करताना चुकत नाही, आपल्याला बरोबर रचना या सगळ्या समजतात। विनाच्या तीन अपेक्षित विभक्ती आहेत, पंचमी, तृतीया, द्वितीया। म्हणजे हे लक्षात ठेवताना आपण कसं ठेवायचं, तर विना 5 3 2 असं आपण लक्षात ठेवायचं। विना 5 3 2 लक्षात आलं की मग विनाला पंचमी लागते, 3 म्हणजे तृतीया लागते, 2 म्हणजे द्वितीया लागते। मग चंद्रमस हा शब्द आहे। आता विना म्हणजे शिवाय, ज्याच्याशिवाय त्याचे 5 3 2 म्हणजे ज्याच्याशिवाय त्याची पंचमी, तृतीया, द्वितीया असते। मग चंद्रमसम ही द्वितीया झाली, चंद्रमसा तृतीया झाली, चंद्रमसह ही पंचमी झाली। चंद्रम हे काय आहे, या तीन विभक्ती विना शिवाय, निशा म्हणजे रात्र न शोभते, म्हणजे चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही असा वाक्याचा अर्थ झाला। आता कुणाशिवाय ती झाली द्वितीया, तृतीया आणि पंचमी झालेली, पण कोण शोभून दिसत नाही, निशा। या ठिकाणी बघा निशा प्रथमेत आला की नाही, मालाप्रमाणे की निशाप्रमाणे ते क्रियापदाला शोभते, म्हणजे जे प्रथमेत येईल त्याप्रमाणे क्रियापद करायचं। आणि मग इतर अपेक्षित विभक्ती इतर विभक्तींमध्ये बदलतील, म्हणजे त्या कधी तृतीया, द्वितीया, चतुर्थी याप्रमाणे। सह म्हणजे बरोबर, तृतीया कुणाची तृतीया, तर ज्याच्या बरोबर त्याची तृतीया। मग पित्रा ही तृतीया झाली बघा। पित्रासह अनिकेतः आपणम गच्छति, वडिलांच्या बरोबर अनिकेत दुकानामध्ये जातो। मग कुणाबरोबर जातो त्याची तृतीया आली, कोण जातो, अनिकेत प्रथमेत आलं की नाही, त्याप्रमाणे गच्छति प्रत्यय आला बघा, त्यामुळे अनिकेतः आपणम गच्छति, गमगच्छला पण द्वितीया लागते म्हणून इथं द्वितीया आलेली आहे। पुढं अलम म्हणजे पुरे, नको आहे आता बास आहे, पुरे। म्हणून जी गोष्ट पुरे आहे त्याची तृतीया येते। अलम निद्रया झोप पुरे, किंवा अलम भीत्या भीती पुरे, आता घाबरू नये भीती पुरे। आणि अलम वार्तालापेन गप्पा पुरे, म्हणजे गप्पा आता बास झाल्या, काहीतरी दुसरं करा अशा अर्थी गप्पा पुरे। मग पुढं आता नमः, नमः हे अव्यय आहे, नमः अव्यय, नमःचा अर्थ नमस्कार असो, आणि मग ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी इथं करता अपेक्षित नसतो, म्हणून याला
कर्त्याची अपेक्षा नसल्यामुळे क्रियापदाचा हा विषयच येत नाही, हे अव्यय आहे. ज्याला नमस्कार करायचा त्याची फक्त चतुर्थी करायची, म्हणजे गणपतये नमः. मग गणपतये नमः म्हणजे गणपतीला नमस्कार असो. पुढं काय दिले, गुरवे नमः, गुरुला नमस्कार असो. पण तो कोणी करेन, आता तिकडं कर्त्याची अपेक्षा नाहीये. नंतर मरुते नमः म्हणजे वाऱ्याला नमस्कार असो. महालक्ष्म्यै नमः, महालक्ष्मीला नमस्कार असो. पुढचं वही, बाहेर, ज्या गोष्टीच्या पासून बाहेर त्याची पंचमी असते. म्हणून गृहात वही म्हणजे घराच्या बाहेर कोण आलेली, माता. माताप्रमाणे आगता झालेला आहे, घराच्या बाहेर आई आलेली आहे. पुढं कृते म्हणजे साठी, त्याची षष्ठी आहे, म्हणजे ज्याच्यासाठी त्याची षष्ठी. म्हणून स्वसुहू ही षष्ठी झाली. स्वसुहू कृते बहिणीसाठी. बंधू उपहारम आनयती, भाऊ उपहार म्हणजे भेटवस्तू आणतो. बहिणीसाठी भाऊ भेटवस्तू आणतो. पुढे समीपे म्हणजे जवळ, षष्ठी. नगरस्य समीपे म्हणजे शहराच्या जवळ. उद्यानम वर्तते तर बाग आहे. याप्रमाणे या अपेक्षित विभक्ती आहेत, ह्या चांगल्या पाठ करायच्या. याच्यावर आपले जे आहेत ते 4 मार्क अवलंबून आहेत पेपर मधले. तर ह्या आणि शिवाय इतर ठिकाणी सुद्धा उपपद विभक्तींची रचना आपल्याला कळणं हे फार गरजेचं असतं, म्हणून हे आपण तयार करायचं. तर अव्ययांचा भाग आपला आता इथं झालेला आहे. आधीच्या भागामध्ये आपण अव्यय त्यांच्या अपेक्षित विभक्ती आणि वाक्यात उपयोग कसा होतो ते बघितलं. आता इथे धातू दिलेले आहेत, त्या धातूंच्या पण अपेक्षित विभक्ती असतात आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा तो आता आपण बघूया. धातू असेल तर त्याला आदेश घ्यायचा. आता हा गम धातू आहे की नाही, त्याचा गच्छ हा आदेश आहे. त्याचा आदेश काय, गच्छ. हा जो धातू आहे तो पहिल्या गणाचा आहे आणि परस्मै पद या प्रकारातला आहे. मग आता बघा, याची अपेक्षित विभक्ती द्वितीया. द्वितीया म्हणजे गमगच्छ जाणे. ज्या ठिकाणी जायचं, ठिकाणावर जायचं, त्या ठिकाणाची द्वितीया असते. मग वाक्य काय दिले, पांडवा हा हस्तिनापुरम अगच्छन, म्हणजे पांडव हस्तिनापुराला गेलेले आहेत, म्हणून हस्तिनापुरम हे जाण्याचं ठिकाण आहे, म्हणून त्याची द्वितीया आलेली आहे. गेलेलं कोण आहे तर पांडवा. नेहमी प्रथमेत असतात त्याप्रमाणे क्रियापद ही होतात. मग पांडवा हा प्रथम पुरुषी बहुवचनी असल्यामुळे अगच्छन हे क्रियापद झालेले. आता बघा, कुप आणि क्रुध हे दोन धातूंचे अर्थ सारखेच आहेत, अपेक्षित विभक्ती पण सारखीच आहे. आणि दोन्हींचे गणही सारखेच आहेत, म्हणजे कुप आणि क्रुध याचा हा जो आहे हा 4 पप आहे आणि यांचा अर्थ होतो रागवणे. अर्थ होतो रागवणे. हे चौथ्या गणातले आहेत आणि परस्मै पद प्रकारातले हे असे दोन्ही धातू आहेत. ज्याच्यावर अपेक्षित विभक्ती चतुर्थी, ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी असते. म्हणजे जो रागवतो त्याची प्रथमा येईल, प्रथमेप्रमाणे क्रियापद. हा आराखडा लक्षात ठेवायचा. म्हणजे मग बघा, स्वामिनी म्हणजे मालकीण, भृत्याय क्रुध्यती म्हणजे नोकरावर रागवते. मग रागवते कोण, स्वामिनी नदीप्रमाणे प्रथमेच झालं आणि क्रुध्यती हे त्याप्रमाणे झालं. म्हणून स्वामिनी भृत्याय क्रुध्यती. नंतर कुपचं वाक्य इथं काय दिलंय, माता शिशवे कदापि न कुप्येत. आईने काय करावं, शिशवे आपल्या बाळावर कदापि न कुप्येत कधीही रागवू नये. म्हणजे इथं काय झालेलं आहे, शिशवे हे चतुर्थी झालेली आहे. रागवणारे कोण, नाही रागवणारे म्हणजे कोण तर माता आहे. माताप्रमाणे विधिलिंग लकाराचं क्रियापद इथं झालेलं आहे. आता बघा, दा यच्छ धातू म्हणजे दा हा धातू, यच्छ हा आदेश झाला. दा यच्छ त्याचा अर्थ काय होतो, हा धातू आहे तो एक पप आहे, त्याचा अर्थ होतो देणे. मग ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी, म्हणजे ज्या व्यक्तीला द्यायचं त्याची चतुर्थी होते. मग वाक्य कसं झालं बघा, जो देतो त्याची प्रथमा, प्रथमेप्रमाणे क्रियापद असं लक्षात ठेवायचं. मग शिष्या हा प्रथमे, त्याला कुणाला दिलं, गुरुला, त्यामुळे गुरवे ही चतुर्थी आली. दक्षिणाम यच्छन्तु म्हणजे ही जी अपेक्षित विभक्ती आहे ती इथे लाल अक्षरामध्ये दिलेली आहेत. शिष्यांनी काय आहे, गुरुला दक्षिणा द्यावी. कथ, कथ जो धातू आहे हा 10 उपधावा गण उभयपद धातू आहे. याचा अर्थ होतो सांगणे. याचा अर्थ काय होतो, सांगणे. ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी असते.
मग अप्सरसौ म्हणजे दोन अप्सरांनी देवेंद्राय देवेंद्राला वृत्तांतम अकथयताम म्हणजे वृत्तांत सांगितलेला आहे. आता इथं बघा, ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी झाली. कोणी सांगितलंय? अप्सरसौ. हा द्विवचनी कर्ता झाल्यामुळे इथं काय झालेलं आहे? ताम प्रत्यय आलाय. अकथयताम काय सांगितलं ते कर्म असल्यामुळे द्वितीयेत आलाय. वृत्तांतम ह्याप्रमाणे कर्ता प्रथमेत आला की कर्म द्वितीयेत आणि इतर उपपद विभक्ती प्रमाणे अपेक्षित विभक्ती या आलेल्या आहेत. रक्ष हा धातू एक पप आहे. हा रक्षण करणे हा अर्थ आहे. ज्याच्यापासून रक्षण करायचं त्याची पंचमी असते, त्यामुळे जो रक्षण करतो प्रथमेप्रमाणे क्रियापद. मग कृष्ण संकटात, इथं आपद हा शब्द आहे. आपद म्हणजे सुद्धा संकट, त्याची आपद ही पंचमी. हा शब्द संकट अकारांत आहे, हा शब्द दकारांत आहे. त्याप्रमाणे त्याची पंचमी झालेली आहे. मग कृष्णाने काय केलेलं आहे? संकटात, संकटापासून गोपालान रक्षती, गोपाळांचं रक्षण करतो. कृष्ण संकटापासून गोपाळांचं रक्षण करतो. पुढं म्हणून कोण? कृष्ण करतो म्हणून रक्षती कृष्ण हा प्रमाणे क्रियापद आलं. कुणाचं रक्षण करतो? गोपालान. कर्म झाल्यामुळे कर्ता प्रथमेत आला की कर्म द्वितीयेत आलं. वि अधिक रम हा धातू आहे. हा एक पप आहे. पहिला गण परस्मै पद. याचा अर्थ होतो थांबणे. थांबणे. जी गोष्ट करण्यापासून थांबायचं त्याची पंचमी असते. मग त्वम वृथा कलहात विरम. तू काय कर? वृथा कलह, उगीच भांडण्यापासून थांब. म्हणजे उगीच तू भांडू नकोस. म्हणून त्वम प्रमाणे विरम लोट लकार आला आणि वृथा कलहात पंचमी आली. तू उगीच भांडण्यापासून थांब असा अर्थ झालेला आहे. पुढे बघा, स्नेह हा धातू चार पप आहे. चौथा गण परस्मै पद आहे. त्याचा अर्थ होतो प्रेम करणे. प्रेम करणे. ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची सप्तमी येते. ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची सप्तमी. मग वयम आम्ही भ्रातृषु भावांच्यावर, स्नेयम प्रेम करावे असा अर्थ होतो. आपण भावांच्यावर प्रेम करावे असा अर्थ आहे. म्हणजे ज्यांच्यावर प्रेम म्हणून ही सप्तमी आहे. वयमय म्हणून विधिलिंग लकाराचा इम प्रत्यय इथं लागलेला आहे. रुच, रुचचा आदेश होतो रोच. रुचचा आदेश काय होतो? रोच. हा धातू कसा आहे? तर एक आप आहे. पहिला गण आत्मनेपद हा धातू आहे आणि त्याच्यात रुचरोच म्हणजे आवडणे हा याचा अर्थ होतो. आवडणे हा याचा अर्थ होतो. त्याचे काय आहे की ज्याला आवडतं त्याची चतुर्थी आहे. ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. जी गोष्ट आवडते त्याची प्रथमेप्रमाणे क्रियापद. म्हणून नरेंद्राय, नरेंद्राला ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. नरेंद्राला काय आवडतं? व्यायाम रोचते, त्याला व्यायाम आवडतो म्हणून व्यायामाची प्रथम आली. प्रथमेप्रमाणे क्रियापद आलं. ज्याला आवडतं त्याची चतुर्थी आली. स्पृह, स्पृह हा धातू आहे. हा 10वा गण आहे आणि उभयपद आहे. याचा अर्थ होतो इच्छा करणे. या धातूचा अर्थ काय होतो? इच्छा करणे. आणि मग ज्या वस्तूची, ज्या गोष्टीची इच्छा करायची त्याची चतुर्थी. जो इच्छा करतो त्याची प्रथमाच येणार. मग कुणाला? गौरी. गौरी कशाची इच्छा करते? कुंडलाय, कानातल्याची इच्छा करते. म्हणजे मला कानातलं हवंय असं तिला वाटतंय म्हणून ती कानातल्याची इच्छा करते. म्हणून गौरी कुंडलाय स्पृहयती असं इथं वाक्य झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं क्रियापदांच्या मध्ये गण कोणते आहेत, त्याच्या अपेक्षित विभक्ती कोणत्या आहेत आणि वाक्य कसं तयार होतं ते आता आपण बघितलेलं आहे. याप्रमाणे आराखडा वाक्यांचं समजून घ्यायचा आणि मग ते वाक्य तयार करायचं म्हणजे आपलं वाक्य कधीही चुकत नाही.